नमस्कार. आपण पाहत आहात आम्ही नेवास्कर न्यूज. आता पाहूया आजच्या ठळक आणि महत्त्वाच्या बातम्या. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी प्रहारचा इशारा. नेवासा तालुक्यात अवकाळी पावसामुळे कांदा व गहू पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाने प्रशासनाला निवेदन देत तात्काळ पंचनामे सुरू करण्याची मागणी केली आहे. तसेच नुकसान भरपाई, कर्जमाफी आणि पीक विमा अंतर्गत मदत देण्याचीही मागणी करण्यात आली आहे. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. घोडेगावात श्री घोडेश्वरी देवी यात्रा महोत्सवाचे जंगी आयोजन. घोडेगाव येथे 4 ते 9 एप्रिल 2026 दरम्यान श्री घोडेश्वरी देवी यात्रा महोत्सव उत्साहात साजरा होतोय. 4 ते 6 एप्रिल कीर्तन, 7 एप्रिल कावड मिरवणूक, पूजा, छबिना आणि लोकनाट्य, 8 एप्रिल भव्य जंगी हंगामा व लोकनाट्य सादरीकरण, तर 9 एप्रिल माहेरची पाहुणी नाट्यप्रयोग पार पडणार आहेत. सर्व कार्यक्रम मंदिर परिसरात होणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन समितीने केले आहे. देवगड फाट्यावर सर्व बसेसला थांबा, भाविकांना सोय. नेवासा तालुक्यातील देवगड फाटा येथे राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बसेसला आता थांबा मिळणार आहे. भाजपचे रामभाऊ खंडाळे यांच्या पाठपुराव्यामुळे हा निर्णय पार पडला आहे. पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि जळगाव विभागातील बसेस येथे थांबतील. भाविकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. नेवासा तालुक्यातील पुनर्वसित गावांसाठी 51 कोटी रुपये मंजूर. जायकवाडी प्रकल्पाअंतर्गत नेवासा तालुक्यातील 26 पुनर्वसित गावांसाठी नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 51 कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती आमदार विठ्ठलराव लंघे यांनी दिली. यामध्ये रस्ते, खडीकरण, डांबरीकरण तसेच ग्रामपंचायत कार्यालयांसारख्या सुविधा तयार करण्याचा समावेश आहे. कामे लवकरच सुरू होणार असून आमदार लंघे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले आहेत. महावीर जयंतीनिमित्त ज्येष्ठ विधितज्ञ विजय चंगेडिया यांच्या हस्ते माऊलींची महाआरती. श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानमध्ये महावीर जयंतीनिमित्त 31 मार्च 2026 रोजी ज्येष्ठ विधितज्ञ विजय चंगेडिया यांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली. कार्यक्रमात मोठ्या संख्येने माऊली भक्त उपस्थित होते. मंदिर समितीने विजय चंगेडिया यांचा सत्कार केला आणि उपस्थितांना प्रसाद वाटप केले. वेदाचार्य देवीदास महाराज मस्के यांनी भगवान महावीर यांच्या जगा आणि जगू द्या या संदेशाचे महत्त्व अधोरेखित केले आणि रोजच्या नित्य महाआरती आणि महाअभिषेकात सहभागी होण्याचे आवाहन केले. वरखेड यात्रेसाठी नियोजन बैठक, भाविकांच्या सुविधांवर भर. 7 एप्रिलला वरखेड येथे होणाऱ्या लक्ष्मी आई यात्रेच्या पार्श्वभूमीवर आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियोजन बैठक पार पडली. बैठकीत तहसीलदार, पोलीस अधिकारी व देवस्थान प्रतिनिधींनी यात्रेच्या सुरळीत आयोजनासाठी आवश्यक तयारीबाबत चर्चा केली. यात्रेकरिता शिरसगाव मार्ग मंजूर केला असून पोलिसांनी सुरक्षा कडक करण्याचे व अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. परिसरात 16 CCTV कॅमेरे तैनात केले आहेत, जे गैरप्रकारांवर नजर ठेवतील. त्रिमूर्ती कबड्डी अकॅडमीच्या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन. तेलकुळगाव येथील त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलामध्ये 1 ते 30 एप्रिल दरम्यान होणारे कबड्डी प्रशिक्षण शिबिर व जिमचे उद्घाटन बजरंगबली प्रतिमा व मैदान पूजन करून मेजर सर्जेराव घानमोडे आणि मेजर हरिभाऊ पाटे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात विश्वस्त चैतन चव्हाण पाटील, प्राचार्य सोपानराव काळे, प्रशासकीय अधिकारी मनीषा राऊत आणि क्रीडा प्रशिक्षक विजय अनपट उपस्थित होते. मेजर सर्जेराव घानमोडे यांनी खेळांचे सामाजिक आणि शारीरिक महत्त्व अधोरेखित केले. शनी शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, 7 एप्रिलला बैठक. श्री शनेश्वर देवस्थान शनी शिंगणापूर येथील कायम कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी सुरू केलेले उपोषण सहाय्यक कामगार आयुक्त अहिल्यानगर यांच्या मध्यस्थीने मागे घेतले. उपोषण 30 मार्चपासून सुरू होते आणि वेतन विलंब, सेवा अटी व कंत्राटी त्रुटी हे मुख्य मुद्दे होते. सर्वांच्या सहभागाने प्रश्न सोडवण्यासाठी 7 एप्रिल रोजी अहिल्यानगरमध्ये महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली असून देवस्थान प्रशासन, कंत्राटदार व कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. नेवासा तालुक्यात अवकाळी पावसाचा फटका. शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे नुकसान भरपाईची केली मागणी. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांचे
गहू, कांदा, केळी, भुईमूग, हरभरा व फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी संघटनेने तहसीलदारांकडे निवेदन देत त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी केली आहे. संघटनेने जलसंपदा विभागाच्या पाणीपट्टी कारवाईवरही नाराजी व्यक्त केली असून रस्त्यावर उतरून तसेच न्यायालयीन मार्गाने लढा उभारण्याचा इशाराही दिला आहे. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या. अधिक अपडेटसाठी पाहत रहा आम्ही निवासकर न्यूज. धन्यवाद.